नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे श्रीकांत आणि आज आपण मधमाशांबद्दल महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा असं म्हणाले होते की पृथ्वीवरून जर मधमाशा नष्ट झाल्या तर येणाऱ्या पुढच्या 4 वर्षांमध्ये मानव प्रजाती पूर्णपणे नामशेष होईल. मधमाशा इतक्या महत्त्वाच्या का आहेत आणि त्या असं काय महत्त्वाचं काम करतात हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. मधमाशा ह्या निसर्गातील अतिशय महत्त्वाच्या पॉलिनेटर्स किंवा परागीभवन घडवून आणणाऱ्या जीवांपैकी एक आहे. पॉलिनेशन किंवा परागीभवन म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो. मानव व इतर प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींमध्येही प्रजनन होत असते, पण त्यांना चालता फिरता येत नसल्याने त्यांना प्रजननाकरिता मदतीची गरज असते. ही मदत प्रामुख्याने मधमाशा, फुलपाखरे, काही पक्षी आणि उडणारे सर्व कीटक करतात. फुलांमध्ये प्रामुख्याने 2 पार्ट असतात, 2 महत्त्वाचे भाग असतात, पुंकेसर आणि स्त्रीकेसर. जसं की आपल्या नावावरून लक्षात येईल, पुंकेसर म्हणजे मेल पार्ट आणि स्त्रीकेसर म्हणजे फिमेल पार्ट. मधमाशा अन्न किंवा नेक्टर गोळा करण्यासाठी जेव्हा फुलावर बसतात तेव्हा तिच्या शरीराला आणि पायाला परागकण चिकटतात. हीच मधमाशी जेव्हा दुसऱ्या फुलावर जाऊन बसते तेव्हा तिच्या शरीरावरचे आणि पायाला चिकटलेले परागकण त्या फुलांच्या स्त्रीकेसरावर पडतात. पुकेसर आणि स्त्रीकेसर एकत्र आल्यानंतर त्या फुलामध्ये फलधारणा होते आणि हळूहळू त्याचं फळ तयार होतं. त्या फळापासून नंतर त्याचं बीज तयार होतं. म्हणजेच अतिशय सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलात पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम मधमाशा करतात. यालाच परागीभवन म्हणतात आणि यामुळेच आपल्याला फळं, फुलं, भाज्या आणि अन्न मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतर कीटक, पक्षी आणि वाऱ्यामुळेही परागीभवन होते, तर मग मधमाशा इतक्या महत्त्वाच्या का? याचं उत्तर सोपं आहे. एकूण परागीभवनामध्ये जवळपास 70 ते 80% वाटा मधमाशांचा असतो. इतर कीटकांचा वाटा साधारण 10 ते 15% असतो. वाऱ्याचा 5 ते 10% आणि इतर पक्ष्यांचा 2 ते 5% वाटा असतो. आपल्या लक्षात येतं की मधमाशांचं निसर्गामध्ये, मानवी जीवनामध्ये आणि अन्न साखळीमध्ये किती मोलाचं योगदान आहे. पण दुर्दैवानं मागच्या काही वर्षांपासून रासायनिक कीटकनाशकांचा वाढलेला बेसुमार वापर, जंगलतोड, शहरीकरण आणि प्रदूषण अशा विविध कारणांमुळे मधमाशांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. ही खूप दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. म्हणून आजच्या काळात मधमाशी संवर्धन ही केवळ गरज नसून ती आपली जबाबदारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.